नमस्कार मंडळी, व्हिडिओ नंबर 20. चला आता सुरू करूया. वारानुसार असता कपाळी गंध होईल फायदा. वारानुसार कपाळी गंधाचे प्रकार असतात. वारानुसार गंध जर आपण लावत गेलो तर त्याचा बराच फायदा होतो. बघूया कसा ते. आठवड्यात 7 वार असतात. या 7 वारी पुढील प्रमाणे गंध लावल्यास फायदा होईल. या 7 वारी वेगवेगळे गंध आपण जर लावले, कपाळी गंध जर लावले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. जाणून घेऊया कसा ते. सोमवार शिवशंकराचा वार. या दिवशी शुभ्र चंदन व भस्म लावावे. सोमवार शिवशंकराचा वार. या दिवशी शुभ्र चंदन व भस्म लावावे. मंगळवार हनुमंताचा वार. मंगळवार हनुमंताचा वार. या दिवशी रक्तचंदन व चमेली तेलात मिसळलेला शेंदूर लावल्यास ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढते. ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढते. बुधवार हा श्री गणेशाचा वार आहे. या दिवशी कोरड्या कुंकवाची गंध लावल्यास बौद्धिक क्षमता तीव्र होते. वा वा. गुरुवार दत्तगुरूंचा वार. या दिवशी शुभ्रचंदन शहाणेवर उगाळून त्याचा गंध व हळदीचा गंध लावणे शुभ समजले जाते. शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार. या दिवशी रक्तचंदन लावल्यास तणाव दूर होतो, तसेच भौतिक सुख सुविधांची प्राप्ती होते. शनिवार हा भैरव शनी यमराजाचा दिवस मानला जातो. या दिवशी विभूती भस्म आणि रक्तचंदन लावावे. विभूती भस्म आणि रक्तचंदनाचा टिळा लावावा म्हणजे फायदा होतो. रविवार हा श्री विष्णू आणि सूर्याचा वार आहे. या दिवशी रक्तचंदन व हरिचंदन लावावे, त्यामुळे निर्भयता येते. असे 7 वारांचे 7 चंदन टिळे आहेत. तर कोणता टिळा कोणत्या दिवशी लावा हे आपण जर ठरवलेत आणि त्या हिशोबाने वागलो तर त्याचा आपल्याला बराचसा फायदा होईल. नमस्कार. आणि थोडेसे विनोद पाहूया. थोडासा विनोद. बिंडोक. पत्नी शॉपिंगहून परतली आणि नायलॉनची नाईटी दाखवत तिने पतीला विचारले, माझ्यासाठी आणली आहे? पती चिडून म्हणाला, आता मात्र हद्द झाली. अगं, यातून आरपार पलीकडे दिसतंय. पत्नी वेड्यागत म्हणाली, बिंडोकच आहात. अहो, मी जेव्हा ही घालेल तेव्हा पलीकडचं कसं दिसेल? बघा आता कसं असतं विनोद. मंडळी, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार.